तर या ठिकाणी आपल्याकडे एक फेमस बैल आहे. दादा नमस्कार, नाव सांगा जरा आपलं. नमस्कार. बरं, माझं नाव प्रदीप रामभाऊ गुरव, हां. देवदेगावचे गाव प्रमुख, हं. तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. तर आज कोण कोण पाहायला आले आपल्याकडलं? आज वजीर आणि पक्ष्या. तर तो वजीर ना, हां, तो वजीर आणि हा पक्षा. ठीक आहे. तर यांची कामगिरी सांगा जरा, कुठं कुठं गेला झाल्या. कामगिरी म्हणजे न सांगण्यासारखी आहे. हां. म्हणजे त्या बैलाची वजीरची. हो हो. तो माशिरजवरून आणलेला हं, वजीर. तो आता 3रं वर्ष माझ्याकडे आहे ते हं. चालूला. पण आणलेलं म्हणजे एवढं काय असं वाटत नव्हतं, एवढं असं नाव करील असा. पण गेल्या पावसात चिखलातनं त्यानं धुमाकूळच उडवलं. होय होय होय. धुमाकूळ म्हणजे मला म्हणजे विश्वास पण नव्हता एवढा बैल माझा असं, म्हणजे मी स्वप्नात विचार केलेला नव्हता एवढा बैल नंबर काढील किंवा एवढा शहाणा होईल. हां. कारण एक फेल म्हणून बैल तो घालवलेला होता, हो हो. असा विषय. पण त्यानं बैलांना खूप माझं नाव केलं या 3 वर्षामध्ये. हा 2 वर्ष. आणि सध्या चालू सीझनचा 1 नंबर टॉपचा बैल आहे हा. होय होय. आणि त्याच्या जोडीला माझी नवीन खरेदी पावसात केली चिखलात, 5,30,000ची हं, हं. याडाबाजा. हो हो. तो आता सेकंदला तिकडं कायम नंबरात आहे, ओके 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 पहिल्या दुसऱ्यात. ओके. तर हा तर टॉपचाच आहे आणि हा पक्षा म्हणताय ना. हा, तो तर- पण नवीनच आहे. म्हणजे त्यावेळी पावसातनंच घेतलेली, खरेदी केलेली. हं, हं. तिची पण 2 लाखाला खरेदी केलेली. ओके. भांबेड मैदानामध्ये मी असं एक हौस म्हणून घेऊन गेलो होतो. हां. कारण त्या पहिलं ह्याचं वजीचं एक वैशिष्ट्य आहे, चिखलात तो फिरणार पण थोडं छकडात तो जास्त पिकअप असल्यामुळं टन घेत नाही लगेच. ओके ओके. पण मी पहिलंच नवसाचं मैदान, भांबेडगावचं आमचं मोठं मैदान असतं ना, तिथं घेऊन गेलो. पण तिथं दोघांनी जिल्ह्यावर 3रा नंबर केला नाही. हं, हं. म्हणजे एवढा बैल तो माझ्यासाठी भरपूर. सेकंदला घुट्याला तर एवढा नंबर करतो, हं. घुट्याला पण 1 नंबरात बैल पळतात. म्हणजे मी जातो कुठेही, हं. म्हणजे घुट्याला तर त्यांना काय माहिती नव्हतं गेल्या वर्षी. चिखलगुट्टा. हा, चिखलगुट्टा. पण आमचे उत्तम भाऊ चव्हाण आहेत ना, ते बोलले घेऊन या, म्हणून मी जोड्या हौशीन घेऊन गेलो. तिथं एवढ्या 80-90 जोड्यात त्यांनी 2रा नंबर केला. दुसरा नंबर. म्हणजे काहीच माहिती नव्हतं, कारण चिखलातलं बैल लगेच गुट्याला पळू शकत नाहीत हां, ना. हां, त्याला वजीरला तुम्ही सेकंदला टाका किंवा परतला तर हायच त्याचं. ओके. पण चिखलात तर काय बोलण्यासारखं नाही. म्हणजे कायम तो कुठच्याही मैदानात म्हणजे बोलायला प्रत्येक प्रकारामध्ये पळणारा बैल आहे हा. कायम, म्हणजे कुठचा गॅप ठेवीत नाही तो बैल. कायम कुठचे काय बैल असे असतात, चिखलाला पळाले तर छकड्याला गॅप करतात. बिनजोडला वगैरे पाहिलाय काय? बिनजोडाला मी नाही नेलेला आहे. ओके. चिपळूणला वगैरे गेल्या वर्षी गेलेला होता, पण मी एवढं नाही जास्त, कारण माझी कामाची साईड वगैरे चालू असतात. त्याच्यामुळं माझ्याकडे एक 15-16 माझी माणसं आहेत कामाला. त्यामुळे वेळ नाही मिळत. ही आम्ही एक छकड्याला का एक हौस म्हणून आपला येतो. ठीक आहे. तर कारण दादा चिखलात नाही, चिखलात मी एक टाइमपास फुल करतो. मग तो मी किती लाखाचा पण बैल असू दे, तो एकदा आपल्याला पसंत पडला की घ्यायचा. तो 5 लाखाचा असू दे, 2 लाखाचा असू दे, की घ्यायचं. एकदा वस्तू आपल्याला ही भाव आवडली आणि आपल्या बैलाला पुरतोय हं. की घेतला. आता एक तो 5,30,000 एक रकमी पैसे दिले आणि बैल बाजा घेतला. आणि बाजा घेतला आणि सतत बैलांनी 3 पाठोपाठ